नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोगनोळीजवळ भरधाव कारची कंटेनरला धडक, कोल्हापूरचे उद्योजक दाम्पत्य ठार. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळीजवळ भरधाव कारनं रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या कंटेनर ट्रकला मागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात कोल्हापूर येथील उद्योजक दाम्पत्य ठार झालं, तर 1 वर्षाची बालिका गंभीर जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी झाला. घटनेची नोंद ग्रामीण पोलिसात झाली. या अपघाताची भीषणता इतकी होती की ट्रकला मागून कारची धडक बसल्यानंतर कारचा पूर्णपणे चक्काचूर झाल्यानं मोठं नुकसान झालं. जिगर किशोर नाकराने वय 28, हेतिका जिगर नाकराने वय 24, राहणार पाचगाव रोड, कळंबा, कोल्हापूरशी दोघा मयत झालेल्या पती पत्नींची नाव आहेत. बालिका वृष्टी वय 1 वर्ष गंभीर जखमी आहे. तिच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी: अपघात मयत झालेले जिगर नाकराने मूळचे कच्छ, गुजरात येथील रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून व्यवसायानिमित्त कोल्हापूर इथं वास्तव्यास आहेत. त्याचा कागल येथील 5 स्टार MIDC मध्ये शिवम डोअर्सच्या नावानं लाकडी व प्लायवूड दरवाजे, इतर साहित्य निर्मिती करण्याचा व्यवसाय आहे. दरम्यान मयत जिगर व त्यांच्या पत्नी हेतिका दोघे जण मुलगी वृष्टी हिच्या समवेत शुक्रवारी सकाळी हुबळी इथं समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी कारने गेले होते. तिथून कार्यक्रम आटपून तिघेजण कारनं कोल्हापूर इथं परतत होते. दरम्यान त्यांची कार पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी हद्दीत प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आली असता पावती करण्यासाठी थांबलेल्या कंटेनर ट्रकला कार चालक जिगर नाकाराने यांचा वाहनावरील ताबा सुटल्यानं कारची मागून जोरात धडक बसली. यामध्ये कारमध्ये पुढे बसलेले जिगर व हेतिका दोघे गंभीर जखमी झाले, तर पाठीमागे असलेली वृष्टीही गंभीर जखमी झाली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडी कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापूर यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केलं. त्यानुसार घटनास्थळी DSP गोपाळकृष्ण गौडर, CPI BS तळवार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी, सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील, हवालदार परमानंद मारुसेठ, मंजुनाथ कल्याणी यांनी भेट देऊन जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान उपचार सुरू असताना रात्री 10च्या सुमारास हेतिका तर 12च्या सुमारास जिगर यांचा मृत्यू झाला. सध्या वृष्टी हिच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची भीषणता इतकी होती की कंटेनरला कार धडकल्यानंतर चक्काचूर झाला. याबाबत जिगर नाकारणे यांचे नातेवाईक किमाजी नाजी पटेल इचलकरंजी यांनी ट्रक चालक इम्तियाज अनवर अली राहणार राजस्थान याच्या विरोधात ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. पुढील तपास उपनिरीक्षक शिवराज नायकवडे यांनी चालवला. दरम्यान शनिवारी सकाळी मयत जिगर व पत्नी हेतिका यांच्यावर कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी अपघातात जिगर व हेतिका दोघा पती पत्नींचा मृत्यू झाल्यानं पाचगाव रोड, कळंबा परिसरात शुक्काळ पसरली. हेतिका यांचे माहेर पुसेसावळी, तालुका कराड, जिल्हा सातारा आहे. अंत्यसंस्कारात उद्योजक, व्यावसायिकासह कसा सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते. मयत जिगर यांच्या पश्चात आई वडील, भाऊ, जखमी मुलगी असा परिवार आहे. पाळण्यामुळे वाचले सृष्टीचे प्राण. कारची कंटेनरला धडक बसल्यानंतर कारमध्ये दोघे पुढे बसलेले कारमधील बलून ओपन झाल्यानं जिगर व त्यांच्या पत्नी हेतिका दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान मागे कारमध्ये दोघा पती पत्नींना वृष्टीला पाळण्यात ठेवलेलं होतं. कारची कंटेनर ट्रकला धडक बसल्यानंतर कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. मात्र कारची मागील बाजू सुरक्षित राहिल्यानं केवळ दैव बलवत्तर म्हणून पाळण्यात असलेली वृष्टी ही अपघातात आश्चर्यकारकरित्या बचावली.